आता डिफरंट कलरचे नंबर्स किंवा डिजिट जे आहेत ते कसे आहेत बघा. डिफरंट कलरचे नंबर्स. आता ब्लॅक कलर असेल तर 0 येणार आहे, ब्राऊन साठी 1, रेड साठी 2, ऑरेंज साठी 3, येलो 4, ग्रीन 5, ब्ल्यू साठी आहे 6, व्हायलेट 7, ग्रे साठी आहे 8, व्हाईट साठी 9. ओके, सो टोटल 10 डिजिट्स असतात आणि या 10 डिजिटला इथं 10 कलर दिलेले आहेत. ओके, त्याच पद्धतीनं हा ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज हे जे कलर्स आहेत ते थर्ड बँडला असतील, थर्ड बँड, तर काय होणार आहे ते 10 रेस टू पॉवर जाणार आहे. 10 रेस टू 0, 10 रेस टू 1, 10 रेस टू 2, 10 रेस टू 3 अँड सो ऑन. ओके, आता हा जो टेबल जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावा लागणार आहे. आता याच्यामध्ये बघा 10 डिजिट साठी 10 कलर आहेत आणि त्याच्यानंतर टॉलरन्स साठी मात्र डिफरंट कलर इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. टॉलरन्स साठी कुठला आहे बघा, गोल्ड, सिल्वर अँड नो कलर. गोल्ड म्हणजे काय असणार आहे, +-5% टॉलरन्स, सिल्वर म्हणजे +-10% टॉलरन्स आणि नो कलर मीन्स 20% टॉलरन्स. त्याचबरोबर ब्राऊन आणि रेड देखील +-1% आणि +-2% टॉलरन्स साठी वापरलं जातं. टॉलरन्स म्हणजे काय, तर तो जो रेझिस्टन्स आहे तो प्लस मायनस मध्ये त्याच्यामध्ये तेवढा कमी जास्त होऊ शकतो. कारण रेझिस्टन्स एक्झॅक्ट व्हॅल्यूचा मॅन्युफॅक्चर करता येत नाही, त्याच्यामध्ये नेहमी थोडासा अॅक्युरसी किंवा एररचा पार्ट असतो आणि ती अॅक्युरसी किंवा एरर जी आहे ती टॉलरन्सच्या स्वरूपात दाखवलेली असते. ओके, तर या पद्धतीने हे कलर कोड सिस्टीम मधले कलर्स आहेत. ओके, बघा 0 to 9 साठी काय आहेत, हे 10 कलर्स आहेत. त्याच्यानंतर गोल्ड, सिल्वर आणि नो कलर, त्याच्यानंतर पुढचे 3 कलर आहेत. ओके, आता डेसिमल मल्टिप्लायर साठी आपण हे या पद्धतीने 10⁻0 to 10⁻9 आणि त्याच्यानंतर 10⁻−1 ला गोल्ड वापरतो, 10⁻2 ला सिल्वर देखील वापरतो. आणि टॉलरन्स मध्ये ब्राऊन साठी +-1%, रेड साठी +-2% टॉलरन्स, गोल्ड साठी +-5%, सिल्वर साठी +-10% आणि नो म्हणजे फोर्थ कलर्ड बँडच नसेल तर काय होणार आहे, तिथं टॉलरन्स जो आहे तो 20% येणार आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं याची ट्रिक आहे. आता ट्रिक या सगळ्या लेटरचे, या सगळे जे कलर आहे त्याचा जर आपण फर्स्ट अल्फाबेट घेतला तर फर्स्ट अल्फाबेट कसा येणार बघा, BBROY, BBROY. ओके, BBROY, BBROY, त्याच्यानंतर काय आहे GB, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर ग्रीन आणि ब्ल्यूचं GB आहे. त्याच्यानंतर व्हायलेट ग्रे अँड व्हाईट असं आहे. आता याच्यावरून एक सेंटेन्स तयार करायचं. त्याच्यानंतर काय आहे, गोल्ड, सिल्वर आणि नो कलर आहे. गोल्ड, सिल्वर अँड नो कलर. ओके, तर याचं सेंटेन्स कसं तयार होत आहे बघा, बीबी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईफ, असं तुम्ही लक्षात ठेवू शकताय. बीबी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईफ वेअरिंग गोल्ड सिल्वर नेकलेस. लक्षात घ्या, बीबी रॉय ऑफ, जीबी म्हणजे काय, ग्रेट ब्रिटन, ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईफ wearing gold silver necklace. हे सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवून हे जे कलर्स जे आहेत ते लक्षात ठेवू शकताय. ओके, म्हणजे बघा वर्ड कसे आहेत, बीबी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन
हॅज व्हेरी गुड वाईफ वेअरिंग गोल्ड सिल्वर नेकलेस. ओके, आता याच्यामध्ये काही अल्फाबेट्स जे आहेत ते रिपीटेड आहे, तर ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवावं लागेल. हा कलरचा जो सिक्वेन्स आहे की कलरचा कोड जो आहे तो कुठून स्टार्ट होतोय, ब्लॅक पासून स्टार्ट होतोय, लक्षात घ्या. फर्स्ट इज ब्लॅक अँड देन ब्राऊन, हे लक्षात ठेवावं लागेल. ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो. त्याच्यानंतर आहे ग्रीन, कारण जी देखील इथं 2 वेळा आहे, ग्रीन आणि ग्रे असं आहे ते, ग्रीन. त्याच्यानंतर ब्लॅक ब्राऊन झाल्यानंतर हे आहे ब्ल्यू, ब्लॅक ब्राऊन आणि नंतर ब्ल्यू आहे, लक्षात घ्या. पहिला ब्लॅक येतो हे लक्षात ठेवावं लागेल. ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, त्याच्यानंतर काय असणार आहे, दॅट इज ग्रे, व्हाईट आणि गोल्ड, सिल्वर आणि नो कलर. या पद्धतीने हे कलर्स जे आहेत या सिक्वेन्सनं तुम्ही लक्षात ठेवू शकताय. ओके, बघा, म्हणजे कलर कोड सिस्टीम फाइंड आउट करण्यासाठी काय अगोदर हे सेंटेन्स लिहायचं. बी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईफ वेअरिंग गोल्ड सिल्वर नेकलेस. आणि हा पहिला जो आहे तो ब्लॅक असतो, हे लक्षात ठेवायचं. ब्लॅक 0, ब्राऊन 1, रेड 2, ऑरेंज 3, येलो 4, ग्रीन 5, ब्ल्यू 6, ओके, व्हायलेट 7, त्याच्यानंतर ग्रे 8 आणि व्हाईटला 9. ओके, त्याच्यानंतर गोल्ड, सिल्वर आणि नो कलर हे पर्टिक्युलरली टॉलरन्स साठी वापरले जातात. प्लस मायनस 5% टॉलरन्स, प्लस मायनस 10% टॉलरन्स अँड प्लस मायनस 20% टॉलरन्स. ओके, हे पर्टिक्युलर गोल्ड, सिल्वर, नेक आणि नो कलर हे कशासाठी वापरले जातात, टॉलरन्स साठी पर्टिक्युलरली वापरले जातात. आणि डेसिमल मल्टिप्लायर म्हणजे थर्ड बँड मध्ये काय कुठले कलर वापरले जाऊ शकतात, तर हे पहिले 10 आहेत, त्याचबरोबर गोल्ड आणि सिल्वर देखील 10⁻⁻1 आणि 10⁻²2 ला यूज केले जातात. आणि टॉलरन्स साठी ब्राऊन आणि रेड देखील प्लस मायनस 1% आणि प्लस मायनस 2% साठी ब्राऊन आणि रेड देखील टॉलरन्स साठी वापरलं जातं. म्हणजे टॉलरन्स साठी किती कलर आहेत, 5 कलर्स आहेत टॉलरन्स साठी. गोल्ड, सिल्वर, नो कलर, ब्राऊन आणि रेड हे टॉलरन्स साठी टोटल 5 कलर्स आहेत, लक्षात घ्या. डिजिट काय 0 to 9 पर्यंतच डिजिट असणार आहेत. ओके, आणि 10च्या पॉवर मात्र काय असू शकतात, हे 0 to 9 पण आहे आणि त्याचबरोबर गोल्ड आणि सिल्वर पण आहे. त्याच्यामध्ये 10⁻⁻1 आहे आणि 10⁻²2 आहे. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके, आता याचं एक एक्झाम्पल बघूया. लास्ट नीट एक्झामला या कलर कोड सिस्टीमवर क्वेश्चन आलेला होता. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथं 5 रजिस्टर्स दिलेले आहेत आणि कलर तुम्हाला दिसत असतील, बरोबर आहे ना. कलर दिसत असेल तर हे सगळे सेम व्हॅल्यूचेच रेजिस्टन्स आहेत, कारण सगळ्यांचा कलर कोड सेमच आहे. तर याचा थोडासा तुम्हाला रेजिस्टन्स सांगता येतोय का, बघा रेजिस्टन्स. आता एक कलरचा सिक्वेन्स कसा आहे बघा, कलरचा सिक्वेन्स जरा बघता येतोय का बघा, कलर कसे आहेत, कलर्स कुठल्या सिक्वेन्स नाहीत. पहिला कलर कुठला आहे, पहिला कलर कुठला आहे कळतंय, बोला. डायग्राम मध्ये जो कलर दिसतोय तो कलर सांगायचा आहे. आता हे बघा, गोल्डन कलर शेवटी असतोय, नेहमी लक्षात ठेवा. गोल्डन कलर शेवटी असतोय, त्याच्यामुळे पहिला कलर गोल्डन नाही येणार, शेवटचा कलर येणार आहे. त्याच्यामुळे फर्स्ट कलर कुठला दिसतोय तुम्हाला, ब्राऊन दिसतोय ना. फर्स्ट इज ब्राऊन कलर. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला कलर दिसतोय, ब्लॅक दिसतोय, ब्लॅक. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे, रेड. आणि लास्टला कुठला आहे, गोल्ड कलर आहे. मग आता याचा रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. बघा रेजिस्टन्स कसा काढणार, तर ब्राऊन म्हणजे किती आहे, ब्लॅक 0, ब्राऊन 1, बरोबर आहे ना. आठवते का, ब्लॅक त्याच्यानंतर असतो ब्राऊन, ब्राऊन साठी आहे 1. तर पहिले 2 डिजिट जे येणार आहे ते तुम्हाला काय देणार आहे, 2 डिजिट नंबर देणार आहे. ब्राऊन साठी 1, ब्लॅक साठी किती 0, त्याच्यानंतर इंटू लिहायचं, इंटू. ओके, इंटू. आता 10 ची पॉवर लिहायचं, इंटू 10 टू द पॉवर. रेड म्हणजे किती असणार आहे, रेड म्हणजे 2 आहे, 10⁻². आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, फोर्थ बँड म्हणजे गोल्ड आहे, म्हणजे प्लस मायनस 5%. म्हणजे हा रेजिस्टन्स येणार आहे 10 × 10⁻² म्हणजे काय येणार आहे, 1000 येणार ना.
प्लस मायनस 5%. ओके, प्लस मायनस 5% होणार आहे. लक्षात आलं का बघा? 1000 म्हणजे असं पण लिहू शकतो 1 किलो ओहम आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस 5%चा टॉलरन्स असणार आहे. ओके, सो इन दिस वे कलर कोड सिस्टीम जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याच्यावरून तुम्ही त्याचा रेझिस्टन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकताय. हे कळलं का? नेक्स्ट वन, दिस इज द नेक्स्ट वन. इथे देखील काही रजिस्टर्स दिलेले आहेत. ओके, आता याचा सिक्वेन्स न कलर कोड कुठला आहे, जरा कलर्स कुठले कुठले दिसत आहेत ते तुम्हाला बघा आणि मला सांगा कलर्स कुठले कुठले आहेत याच्यामध्ये. फर्स्ट कलर कुठला दिसतोय, लक्षात येत आहे? फर्स्ट असणार आहे ब्ल्यू, त्याच्यानंतर असणार आहे रेड, त्याच्यानंतर ब्राऊन आणि गोल्ड आहे, बरोबर आहे ना? कलर्स ब्ल्यू, त्याच्यानंतर रेड, त्याच्यानंतर ब्राऊन आणि फायनली देर इज अ गोल्ड कलर. ओके, या पद्धतीनं हा सिक्वेन्स आहे. आता बघा, आता हे लगेच आठवायचं असेल तर तुम्हाला तेच लिहावं लागेल, बी पी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन. हा इथं ब्ल्यू आहे बघा, ब्ल्यू म्हणजे 0 1 2 3 4 5 6 म्हणजे काय येणार आहे, ब्ल्यू साठी येणार आहे नंबर 6, रेड साठी येणार आहे नंबर 2, ब्राऊन साठी नंबर येणार आहे 1 आणि गोल्ड साठी तुम्हाला माहित आहे प्लस मायनस 5%. आणि त्याच्यामुळे हा जो रेझिस्टन्स येणार आहे, ओके, पहिल्या 2 डिजिट पासून 2 डिजिट नंबर तयार करायचा, 62 इंटू तिसरं डिजिट म्हणजे 10च्या पॉवरला लिहायचं इंटू 10⁻1 आणि त्याच्यामध्ये काय येणार आहे प्लस मायनस 5%. ओके, आणि ते लिहिताना डिजिट लिहिताना 0 पासून स्टार्ट करा, 1 पासून स्टार्ट केला तर काय होणार आहे, मिस्टेक होणार नाही तर मग. ओके, सो आन्सर येणार आहे 620 प्लस मायनस 5%. आन्सर येणार आहे 620 ओहम आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस 5%चा टॉलरन्स असू शकणार आहे. बरं, सपोज मी असा क्वेश्चन विचारला, या कलर कोड कॉम्बिनेशनच्या साहाय्याने मॅक्सिमम रेझिस्टन्स किती मिळू शकेल आणि तो कुठल्या कलरला मिळू शकेल? ओके, मॅक्सिमम रेझिस्टन्स ऑफ द कलर कोड सिस्टीम सांगता येतोय का बघा? मॅक्सिमम रेझिस्टन्स बाय दिस सिस्टीम, बाय दिस कलर कोड. मॅक्सिमम रेझिस्टन्स येण्यासाठी सगळे डिजिट काय पाहिजेत, मॅक्सिमम पाहिजेत. ओके, म्हणजे व्हाईट, पहिला कलर व्हाईट, कारण लास्ट 9 डिजिटला कुठला आहे, व्हाईटच आहे ना. व्हाईट व्हाईट, त्याच्यानंतर व्हाईट आणि नो कलर येणार आहे, नो कलर. यांना आपल्याला मॅक्सिमम रेझिस्टन्स मिळू शकतो. ओके, म्हणजे 9 इंटू 10⁻9 प्लस मायनस 20%. ठीक आहे, so this is the maximum resistance that we get from this color code system. ठीक आहे, आता परत असा विचारला, व्हॉट इज द मिनिमम रेझिस्टन्स दॅट विच वी कॅन गेट फ्रॉम दिस कलर कोड सिस्टीम? मिनिमम रेझिस्टन्स विच वी कॅन गेट. बघा, मिनिमम रेझिस्टन्स साठी कलर कोड काय येणार मग? आता पहिला डिजिट तर 0 यायला पाहिजे आणि 0 साठी कोण पाहिजे, पहिला 0 यायला पाहिजे, त्याच्यानंतर 1 यायला पाहिजे, परत 0 येऊन चालणार नाहीये, लक्षात घ्या. ओके, मिनिमम समथिंग काहीतरी असलं पाहिजे. ऑल ब्लॅक म्हणजे 0च होणार रे, 0 नव्हे. मिनिमम रेझिस्टन्स 0 नाही, 0 पेक्षा जास्त पण किती कमीत कमी मिळू शकतो, 0 त्याच्यानंतर 1 येणार इंटू 10⁻2 किती लिहू शकतो या कलर कोड सिस्टीम मध्ये, 10⁻2 किती, -2 मिळू शकतं, कारण त्या डायग्राम मध्ये बघा 10⁻2 आहे आणि प्लस मायनस 1%. ओके, हे मिनिमम रेझिस्टन्स एवढा मिळू शकतो.
म्हणजे 10⁻² ओहम. आणि याच्यासाठी कलर कोड काय असणार मग? पहिला असणार आहे ब्लॅक, त्याच्यानंतर असणार आहे ब्राऊन, त्याच्यानंतर असणार आहे ब्लॅक ब्राऊन, त्याच्यानंतर रेड, सॉरी नॉट रेड, रेड म्हणजे 10⁻² होणार, सॉरी 10⁻² ला काय आहे? सिल्वर आहे, सिल्वर, सॉरी ब्लॅक ब्राऊन सिल्वर. अँड +-1% टॉलरन्स साठी कुठला आहे? +-1% टॉलरन्स साठी परत ब्राऊन आहे. म्हणजे ब्लॅक ब्राऊन सिल्वर ब्राऊन हा जर सिक्वेन्स ठेवला तर काय होणार आहे? मिनिमम रेझिस्टन्स या कलर कोड सिस्टमच्या साहाय्याने आपल्याला डिफाईन करता येईल. दॅट इज 10⁻² ओहम, म्हणजे 0.0 ओहम, 0.01 ओहम. ओके, म्हणजे कलर कोड सिस्टीम लक्षात आला का बघा? पहिले 2 कलर काय करणार आहेत? पहिले 2 कलर्ड बँड हा 2 डिजिट नंबर तयार करणार आहेत आणि तिसरा कलर म्हणजे 10 ची पॉवर असणार आहे. ओके, सो 2 डिजिट नंबर इंटू पॉवर ऑफ 10 आणि त्याच्यानंतर 4th कलर जो असणार आहे तो तुम्हाला काय देणार आहे? त्याची अॅक्युरसी देणार आहे किंवा त्याचा टॉलरन्स देणार आहे. ओके, आता याच्यामध्ये सपोज आता काय केलं आपण? कलर कोड वरून रेझिस्टन्स काढला. आता रेझिस्टन्स जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याच्यावरून कलर कोड देखील काढता आला पाहिजे तुम्हाला. रेझिस्टन्स जर दिलेला असेल तर त्याच्यावरून कलर कोड तुम्हाला डिफाईन करता आला पाहिजे. असा उलटा क्वेश्चन देखील विचारला जाऊ शकतो. हाऊ विल यू रिप्रेझेंट द रेझिस्टन्स ऑफ 3700 ओहम +-10%? आता इथं रेझिस्टन्स किती दिला आहे बघा? 3700 ओहम +-10%. ठीक आहे. आता इथं सुरुवातीला काय लिहावं लागेल? म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. पहिला 2 डिजिट नंबर विदाउट एनी डेसिमल पॉइंट इंटू 10⁻⁴ किती लिहावं लागेल? 3700 आहे ना ते. 3700 आहे म्हणजे 37 इंटू 10⁻² लिहावं लागेल आणि मग +-10% लिहावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळे याचा कलर कोड जो येणार आहे, that is 3 is for orange, okay, 7 is for B.B. Roy of Great Britain has very good wife. 7, 8, 9. V means violet. 7 साठी कुठला आहे? violet. 10⁻² means red. And +-10% gold, wearing gold, silver येते ना +-10% साठी, silver. Okay, so that is the answer. आणि या लक्षात घ्या, आता ब्लॅक ब्राऊन सिल्वर आणि ब्राऊन, ब्लॅक ब्राऊन सिल्वर ब्राऊन याच्यामध्ये फर्स्ट कलर कुठला, टॉलरन्स कुठला, हे कसं आयडेंटिफाय करायचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की समजा अशा प्रकारे कलर कोड सिस्टीम जर दिलेली असेल तर त्या कलर कोड सिस्टीम मध्ये काय होतंय लक्षात घ्या, 3 बँड जे आहेत ते क्लोज असतात एकमेकाच्या, पहिले 3 कलर्ड बँड, आणि एक कलर्ड बँड काय असतो? सेपरेट असतो. जो सेपरेट कलर्ड बँड जो आहे ना तो काय असतो? नेहमी टॉलरन्स साठी असतो. ठीक आहे, म्हणजे हे कलर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कुठला फर्स्ट डिजिट आहे, कुठला सेकंड डिजिट आहे, कुठला कारण टॉलरन्सचा आपल्याला कलर्ड बँड आपल्याला टॉलरन्सचा कुठला आहे हे आयडेंटिफाय झालं की बाकीचे 3 कुठल्या सिक्वेन्सने घ्यायचं हे ऑटोमॅटिकली तुम्हाला समजणार आहे. ओके, याचा आणखी एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल सपोज रेझिस्टन्स आहे 4.5 इंटू 10⁻⁶ +-10%. ओके, तर याचा कलर कोड काय येणार आहे? याचा कलर कोड आपल्याला डिफाईन करायचा आहे. तर याचा कलर कोड कसा येणार बघा, तर अगोदर आपल्याला कसा हा नंबर कन्वर्ट करावा लागेल? 4.5 चं 45 करावं लागेल तुम्हाला अगोदर, कारण आपल्याला 2 डिजिट नंबर लागतो आणि 4.5 चं 45 केलं तर 10⁻² काय होणार आहे? हे 5 होणार आहे, +-10%. आणि याचा कलर कोड काय येणार आहे? 4 साठी, म्हणजे पुन्हा एकदा बघा साइडला लगेच लिहायचं B.B. Roy of Great Britain has very good wife. सो 0 पासून स्टार्ट होणार आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9.
ओके. आता 4 मीन्स इट इज येलो. फर्स्ट कलर बँड येणार आहे दॅट इज येलो. आफ्टर दॅट 5 मीन्स येणार आहे ग्रीन. ओके, ग्रीन. त्याच्यानंतर 10⁵ म्हणजे परत काय येणार आहे, ग्रीन येणार आहे. आणि ±10% म्हणजे काय येणार आहे, गोल्ड साठी 5%, सिल्वर साठी 10% असतो. सिल्वर. ओके, सो दिस इज द कलर कोड कॉम्बिनेशन. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो खूपच इझी पार्ट आहे, लक्षात घ्या. दॅट इज सिरीज अँड पॅरल कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टर्स. सिरीज अँड पॅरल कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टर. ओके, तर सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर सुरुवातीला बघूया आपण. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ resistors. Series combination of resistors. Okay. आता series combination of resistor म्हणजे काय? When a number of resistors are connected one after another, it is called as series combination. When a number of resistors are connected, when a number of resistors are connected one after another, it is called as series combination. Okay, series combination. For example, बघा, so this is the first resistance. फर्स्ट रेजिस्टन्सच्या एंड पॉइंटला सेकंड रेजिस्टन्सचा स्टार्टिंग पॉइंट जोडायचा आहे. सेकंड रेजिस्टन्सच्या एंड पॉइंटला थर्ड रेजिस्टन्सचा स्टार्टिंग पॉइंट जोडायचा, अँड सो ऑन. ओके, सो हिअर देर आर 3 रेजिस्टन्सेस विच आर कनेक्टेड इन सिरीज वन आफ्टर अनदर आहे. म्हणजे एकाच्या एंड पॉइंटला दुसऱ्याचा स्टार्टिंग पॉइंट जोडला गेला पाहिजे, दुसऱ्याच्या एंड पॉइंटला तिसऱ्याचा स्टार्टिंग पॉइंट. या पद्धतीने जर असेल तर सिरीज कॉम्बिनेशन म्हणायचं. सिरीज कॉम्बिनेशनला हे स्ट्रेट लाईन मध्ये दिसायला पाहिजे असं काय नाहीये. दिस इज ऑल्सो सिरीज कॉम्बिनेशन. R1 R2 हे दोन काय आहेत, सिरीज मध्ये आहेत. ठीक आहे. किंवा हे असं जरी काढलं, R1 R2. आता हे R1 R2 कसे आहेत, सिरीज आहेत का पॅरल आहेत रे? लक्षात घ्या, एका एंड पासून दुसऱ्या एंड कडे जायचं तर वन आफ्टर अनदर हे जोडलेले आहेत. लक्षात घ्या, R1च्या एंड पॉइंटला R2चा काय जोडलेला आहे, स्टार्टिंग पॉइंट जोडलेला आहे, आणि त्याच्यानंतर इकडे आलेलो आहे. ओके, सो लक्षात घ्या, बिटवीन ए अँड बी, आता पॉइंट कुठले आहेत ते पण महत्व आहे. बिटवीन ए अँड बी R1 R2 R3 आर कनेक्टेड इन सिरीज, किंवा बिटवीन दिस पॉइंट ए अँड बी R1 R2 आर कनेक्टेड इन सिरीज. बिटवीन ए अँड बी R1 अँड R2 आर कनेक्टेड इन सिरीज. लक्षात येते? तर या पद्धतीने हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. ओके, आता आणखी एक महत्वाची गोष्ट नोट लक्षात ठेवायची आहे. दोन रेजिस्टन्स सिरीज मध्ये कधी असतात, पहिल्याच्या एंड पॉइंटला दुसऱ्याचा स्टार्टिंग पॉइंट जोडला पाहिजे. ओके, तरच ते आपण काय करणार, सिरीज कॉम्बिनेशन घेणार आहे. मध्ये एखादी ब्रँच निघाली तर त्याला डायरेक्ट सिरीज मध्ये घ्यायचं नाही. ओके, म्हणजे सपोज एक असं दिलं, हा पहिला रेजिस्टन्स आहे, त्याच्यानंतर हा दुसरा रेजिस्टन्स आहे, हा मधूनच एक तिसरा रेजिस्टन्स गेला इकडं, R1 R2 आणि R3. आता याच्यामध्ये असं विचारलं, R1 R2 सिरीज मध्ये आहेत का, तर R1 R2 डायरेक्ट सिरीज मध्ये घ्यायचे नाहीत, नाहीतर कॅल्क्युलेशन मध्ये रॉंग होतंय. सिरीज पण नाहीये, पॅरल पण नाही, आपण सांगू शकत नाही. लक्षात घ्या, इथं सिरीज आहेत का पॅरल आहेत, लक्षात घ्या. म्हणजे मध्ये जर ब्रँच निघाली R1 आणि R2च्या मध्ये, समजा अनेक मध्ये काय निघाली, ब्रँच निघाली, अनेक पाथ निघाला, तर R1 R2 सिरीज मध्ये घ्यायचे नाहीत. या काही नोट्स मी सांगतोय, व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, हिअर R1 and R2 cannot be said to be in series. ठीक आहे, एक्झॅक्टली सिरीज मध्ये आहेत असं आपण म्हणू शकत नाही. सिरीज मध्ये घ्यायचेच नाहीयेत, लक्षात घ्या. ते त्याचं रिझन तुम्हाला नंतर समजेल. आपण सर्किट सॉल्व्ह करताना त्याचं रिझन काय आहे ते तुम्हाला समजेल.
सिरीज कॉम्बिनेशन कधी म्हणणार तर R1च्या एंड पॉइंटला R2चा स्टार्टिंग पॉइंट जोडलेला असला पाहिजे आणि R1 R2च्या मध्ये तिसरा आणि कुठलाही पाथ आला नसला पाहिजे, तिसरा पाथ आला नसला पाहिजे, त्याच वेळी त्याला सिरीज कॉम्बिनेशन असं म्हणायचं. लक्षात येतंय मी काय सांगतोय? जे मध्ये जर ब्रँचिंग आलं तर ते सिरीज मध्ये घ्यायचं नाही थोड्या वेळासाठी. आणखी काही थोडं पुढचा पार्ट बघूया आणि काही सर्किट ऍक्च्युअली सॉल्व्ह करूया. म्हणजे सिरीज मध्ये कोण आणि पॅरल मध्ये कोण, म्हणजे तिथे एक्झॅक्टली तुम्हाला आणखी क्लिअर होईल. ठीक आहे. आता सिरीज कॉम्बिनेशन रिलेटेड आणखी एक इम्पॉर्टंट थिंग. नेक्स्ट, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल. आता सपोज 3 रेझिस्टन्सेस असे सिरीज मध्ये आहेत. ठीक आहे. हा सपोज 10 ओहम आहे, हा 20 ओहम आहे आणि हा 40 ओहम आहे. ठीक आहे. आता इकडून सपोज 5 एम्पियर करंट आला. तर हा 5 एम्पियर करंट, आता करंट म्हणजे काय येणार आहे? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, म्हणजे चार्ज फ्लो होणार आहे. आता या पाथमध्ये चार्ज कुठेही अॅक्युमुलेट होत नाही. लक्षात घ्या, चार्ज कुठेही स्टोअर होत नाही किंवा नवीन चार्ज निर्माण होत नाही. चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ए पॉइंट पासून जेवढा चार्ज येणार आहे तेवढा बी पॉइंटला पोहोचणार. जेवढा बी पॉइंट पासून निघालाय तेवढा सी पॉइंटला पोहोचणार आणि जेवढा सी पॉइंट पासून निघालाय तेवढा डी पॉइंटला पोहोचणार. म्हणजे जेवढा चार्ज 10 ओहम मधून पास होणार तेवढाच 20 ओहम मधून पास होणार, तेवढाच 40 ओहम मधून पास होणार. चार्ज मध्ये अॅक्युमुलेट होत नाही, स्टोअर होत नाही किंवा डिस्ट्रॉय पण होत नाही. आणि जेवढा चार्ज फ्लो होणार तेवढाच करंट त्यांच्यामधून फ्लो होणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड कडून 5 एम्पियर करंट आला तर 10 ओहम मधून 5 एम्पियर पास होणार, 20 ओहम मधून देखील 5 एम्पियर पास होणार आहे आणि 40 ओहम मधून देखील काय होणार आहे? 5 एम्पियर करंटच पास होणार आहे. लक्षात येत आहे? आणि त्याच्यामुळे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होणार आहे? इन सिरीज कॉम्बिनेशन रेझिस्टन्स जरी डिफरंट असली, आपल्याला काही स्टुडंटला वाटतं असं की काय 10 ओहम मधून जरा जास्त करंट पास झाला असणार, मग मध्ये रेझिस्टन्स मोठा आला, मग थोडासा याच्यातनं कमी करंट पास झाला असेल असं वाटतं. परंतु असं होणार नाही, कारण पाथ एकच आहे ना. पाठीमागून जेवढा आलाय तेवढा पुढे जायलाच पाहिजे, पुढे सरकायलाच पाहिजे. समजा पाठीमागून 5 एम्पियर आला आणि पुढे समजा 3 एम्पियर जर जात असेल तर हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज व्हायोलेट करतंय. कारण चार्ज आपल्याला स्टोअर त्या पाथमध्ये कुठेही स्टोअर होत नाही किंवा तिथं नवीन निर्माण होत नाही. जेवढा चार्ज येणार आहे तेवढा पुढे निघून जाणार ना सगळ्याच्या सगळा चार्ज. त्याच्यामुळं इन सिरीज कॉम्बिनेशन करंट थ्रू ऑल रेझिस्टन्सेस इज सेम. करंट इज सेम थ्रू ऑल रेझिस्टन्स. थ्रू ऑल रेझिस्टर्स किंवा रेझिस्टन्सेस. म्हणजे I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3 अँड सो ऑन असणार आहे. म्हणजे जेवढे सिरीज मध्ये आहेत ना त्या सगळ्यांच्या मधला करंट सेम असणार आहे. आता करंट जर सेम असला तर पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल का? आता हेच परत एक्झाम्पल घ्या ना. आता पोटेन्शियल डिफरन्स जर बघायचं झालं तर पोटेन्शियल डिफरन्स ओहम्स लॉ नुसार फी इज इक्वल टू काय असतं? करंट इंटू रेझिस्टन्स असतं. आता फॉर एक्झाम्पल इथला फर्स्ट घेतला आपण, फर्स्ट हा पहिला 10 ओहमचा रेझिस्टन्स. इथलं करंट आहे 5 एम्पियर आणि रेझिस्टन्स आहे 10 ओहम. म्हणजे इथं पोटेन्शियल डिफरन्स किती होणार आहे? 10 इंटू 5. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट इंटू रेझिस्टन्स ना, म्हणजे इथे येणार आहे 50 व्होल्ट. 20 इंटू 5 म्हणजे इथं किती होणार आहे? दॅट इज 100 व्होल्ट. आणि 40 इंटू 5 म्हणजे काय होणार आहे? इथं 200 व्होल्टचा पीडी तयार होणार. आता करंट सेम परंतु रेझिस्टन्स डिफरंट असले तर पीडी काय येणार आहे? डिफरंट येणार आहे. ओके, लक्षात येत आहे? सो देअरफॉर इथं काय होणार बघा, पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट अक्रॉस काय होणार आहे? इच रेझिस्टर. पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो काय असणार आहे? डिफरंट रेझिस्टरला डिफरंट पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट अक्रॉस इच रेझिस्टर. लक्षात येत आहे? अक्रॉस इच रेझिस्टर. म्हणजे इथं Φ1 इज नॉट इक्वल टू Φ2 इज नॉट इक्वल टू Φ3. पोटेन्शियल डिफरन्स सेम होऊ शकतो, पण कधी होऊ शकतो सांगू शकताय का रे? 2-3 रेझिस्टर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत आणि कुठल्या तरी 2 रेझिस्टरला पीडी पण सेम आहे.
करंट तर सेम येतो आणि येतो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. पीडी सेम होऊ शकतो का सिरीज कॉम्बिनेशन मध्ये दोन रेझिस्टरला, आणि तो कुठल्या कंडिशनला होऊ शकतो? कारण इथं बघितलं, पहिल्याचा पीडी 50 आला, दुसऱ्याचा 100, तिसऱ्याचा 200 आला. पीडी डिफरंट आलाय, पण कधी रेझिस्टन्सेस डिफरंट असला तर पीडी डिफरंट येणार. जर रेझिस्टन्स पण सेम झाला, करंट पण सेम आणि रेझिस्टन्स पण तेवढेच असले तर पीडी पण काय येणार आहे? सेम येणार आहे. म्हणजे पीडी सेम होऊ शकतो, पण कधी? जर रेझिस्टन्स सेम झाला तरच. हे लक्षात घ्या. सो V1 इज नॉट इक्वल टू, असं आपण म्हणूया सध्या तरी, रेझिस्टन्सेस डिफरंट आहेत असं ॲझ्युम करूया. V1 इज नॉट इक्वल टू V2 इज नॉट इक्वल टू V3. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट अक्रॉस ईच रेझिस्टर. लक्षात येते? आणि बघा आता सगळ्यांच्या मधला करंट तेवढाच आहे, मग पीडीचा रेशो काय येणार आहे? पोटेन्शियल डिफरन्सेसचा रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे V1 as to V2 as to V3 इज इक्वल टू. आता V1 म्हणजे काय येणार आहे बघा, इथं आपण काढलंय ना, पाहिजे तर डायग्राम काढतो आणि हे तुम्हाला एक्सप्लेन करतो पोटेन्शियल डिफरन्सेसचा रेशो काय येणार आहे. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये चाललंय, दिस इज पर्टिक्युलरली फॉर सिरीज कॉम्बिनेशन. हे बघा, हा पहिला रेझिस्टन्स आहे, हा दुसरा रेझिस्टन्स आहे आणि हा तिसरा रेझिस्टन्स आहे. ओके, R1, R2, R3 हे 3 रेझिस्टन्स आहेत. समजा लेफ्ट हँड साइडनं करंट I आला, तर I करंटच R1 मधून पास होणार आहे, I करंटच R2 मधून पास होणार आहे आणि I करंटच R3 मधून पास होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा पीडी जो V1 येणार आहे तो V1 किती येणार आहे? I इंटू R1. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे त्याच्यामधून पास होणारा करंट इंटू त्याचा रेझिस्टन्स. ओके, त्याच्यानंतर V2 इज इक्वल टू काय येणार आहे? I इंटू R2 येणार आहे, आणि V3 इज इक्वल टू काय येणार आहे? I इंटू R3 येणार. आणि त्याच्यामुळं रेशो ऑफ पीडी म्हणजे V1 as to V2 as to V3 हा जो रेशो येणार आहे तो काय येणार आहे? IR1 as to IR2 as to IR3 म्हणजे I सगळं कॅन्सल होईल आणि R1 as to R2 as to R3 येणार आहे. लक्षात घ्या, R1 as to R2 as to R3. आणि याचा वापर आपण कशासाठी करू शकतो? इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी. याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. रेशिओ ऑफ पीडीचा वापर कुठं करायचा याचं एक्झाम्पल बघूया. त्याच्या अगोदर आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झाम्पल बघण्याच्या अगोदर इकडे लक्ष द्या. रेशिओ ऑफ पीडी काढला. सपोज आता इथं 3 रेझिस्टन्सेस आहेत आणि त्याला आपण एक बॅटरी जोडलेली आहे. 3 रेझिस्टन्सेस आहेत आणि बॅटरी जोडलेली आहे, म्हणजे हे पुन्हा एकदा सिरीज कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, याला पीडी, पहिल्या रेझिस्टन्सला पीडी सपोज V1 आहे, दुसऱ्याला V2 आहे आणि तिसऱ्याला V3 आहे आणि बॅटरीचा पीडी किती आहे? V आहे. तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ही आणखी एक महत्वाची गोष्ट होते, ती म्हणजे काय, तर बॅटरीचा पीडी जो आहे ना, या तिघांच्या मध्ये काय होतो? डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजे टोटल पीडी V असेल तर त्याच्यामधला काही पीडी काय जाणार आहे? पहिल्या रेझिस्टन्सला जाणार, म्हणजे V1 ला जाणार. काही पीडी दुसऱ्याला जाणार आणि बाकीचा पीडी तिसऱ्याला जाणार, म्हणजे V1 प्लस V2 प्लस V3 इज इक्वल टू परत काय असणार आहे? V असणार आहे. ओके, म्हणजे बॅटरीचा पीडी जो आहे ना, टोटल पीडी सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतो? तिघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. ओके, आणि तो रेझिस्टन्सच्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ओके, म्हणजे हे बघा, सिंपलच एक्झाम्पल जर सांगायचं झालं, हा रेझिस्टन्स R, हा रेझिस्टन्स R, हा पण रेझिस्टन्स R, सगळे इक्वल रेझिस्टन्स आहेत सपोज, आणि बॅटरीचा पीडी सपोज किती आहे? सपोज हा 6 व्होल्टची बॅटरी आहे. ठीक आहे, रेझिस्टन्स इक्वल असेल तर पीडी पण सगळे इक्वल डिस्ट्रीब्यूट होणार. तर 6 व्होल्ट मधलं काय होणार आहे? 2 व्होल्ट याला जाणार, 2 व्होल्ट याला जाणार, 2 व्होल्ट याला जाणार. पण हे कधी रेझिस्टन्स हे सगळे सेम असले तर. म्हणजे हा 6 व्होल्टचा पीडी जो आहे ना, पहिल्याला 2 व्होल्ट, दुसऱ्याला 2 व्होल्ट आणि तिसऱ्याला 2 व्होल्ट जाणार आहे.
लक्षात येते का मी काय सांगतोय? आता हे डिफरंट असले तर कॅल्क्युलेशन कसं करायचं? एक एक्झाम्पल घेऊया. हे बघा, आता बघा इथं रेजिस्टन्सेस आहेत. दिस इज 5 ओहम, दिस इज 10 ओहम अँड दिस इज 15 ओहम. असे 3 रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये आपण जोडले आणि इथं आपण 12 व्होल्टची बॅटरी जोडलेली आहे. किती? 12 व्होल्टची बॅटरी जोडलेली आहे. तर पहिल्याला 12 व्होल्ट मधला पहिल्याला पीडी किती जाणार, दुसऱ्याला किती जाणार आणि तिसऱ्याला किती जाणार आहे, हे सॉल्व्ह करायचे. हे डिफरंट मेथडनं आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, या सगळ्या मेथड आपल्याला 1 बाय 1 स्टडी करायचे आहेत. तर इथं कसं होणार बघा, V1 V2 V3 अगोदर लिहूया. V1 V2 V3 लिहूया. V1 V2 V3 म्हणजे काय येणार, R1 R2 R3 येणार आहे. म्हणजे किती येणार आहे, 5 10 15 येणार आहे. बरोबर, 5 10 15. आता काय करायचं, या सगळ्याची ऍडिशन करायची. या सगळ्याची ऍडिशन किती होणार बघा, 5 प्लस 10 दॅट इज 15. 15 प्लस 15 म्हणजे किती होणार आहे, 30. ही ऍडिशन 30 होणार आहे. बघा मी काय सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या. V1 V2 V3 लिहायचं, ते 5 10 15 लिहा आणि हे एका कॉमन नंबरनं डिवाइड होत असेल तर डिव्हिजन पण करा. एक काम करूया, अगोदर डिव्हिजन करूया. डिव्हिजन नाही केलं तरी पण चालतं, पण कॉमन नंबरनं डिवाइड करूया म्हणजे कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होतंय. कॉमन नंबरनं डिव्हिजन केलं म्हणजे 5 न सगळ्या नंबरला डिवाइड केलं तर 1:2:3 होणार ना. आणि याची ऍडिशन करूया. याची ऍडिशन किती येणार बघा, म्हणजे हा जो आलेला रेशो आहे त्याची ऍडिशन करायची. ऍडिशन आली 6. ठीक आहे. आता टोटल व्होल्टेजला काय करायचं, या ऍडिशनने डिवाइड करायचं. 12 व्होल्ट डिवायडेड बाय 6 किती येणार आहे, 2 व्होल्ट येणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इच पार्ट इज ऑफ 2 व्होल्ट झाला. प्रत्येक पार्ट 2 व्होल्टचा. आता या 2 व्होल्टनं काय करायचं, या नंबरला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे या रेशोला मल्टिप्लाय करायचं आहे. तर 2 × 1 किती येणार आहे, इथे येणार 2 व्होल्ट. 2 × 2 किती येणार आहे, 4 व्होल्ट. आणि 2 × 3 किती येणार आहे, दॅट इज 6 व्होल्ट. म्हणजे या पद्धतीने हे व्होल्टेज जे आहे ते डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ही एक ट्रिक आहे जी मी तुम्हाला सांगितली. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये व्होल्टेज कसं डिस्ट्रीब्यूट होतं हे काढायची ही सोपी एक ट्रिक आहे. लक्षात घ्या. 12 व्होल्ट मधलं 2 व्होल्ट 5 ओहमला जाणार, 4 व्होल्ट 10 ओहमला जाणार आणि 6 व्होल्ट जे आहे ते 15 ओहमला जाणार. टोटल ऍडिशन 12 होते काय बघा, 6 + 4 दॅट इज इक्वल टू 10, 10 + 2 म्हणजे परत 12 होते. काय करायचं सांगितलं, V1 V2 V3 लिहायचं, दॅट इज इक्वल टू R1 R2 R3 लिहायचं. तो रेशो लिहायचा. एका कॉमन नंबरनं डिवाइड होत असेल तर अगोदर डिवाइड करून घ्यायचं, म्हणजे कॅल्क्युलेशन इझी होतंय. हे डिव्हिजन न करता जरी सॉल्व्ह केलं तरी आन्सर तेच येणार आहे, वेगळं काय येणार नाही. तर 5 न डिवाइड केलं तर 1:2:3. हा रेशो काढल्यानंतर सगळ्या रेशोची ऍडिशन करायची आणि त्या ऍडिशननं टोटल व्होल्टेजला डिवाइड करायचं. मी काय सांगितलं लक्षात आलं, ऍडिशननं टोटल व्होल्टेजला डिवाइड करायचं. टोटल व्होल्टेज 12 व्होल्ट आहे, ऍडिशन आली 6, 12 व्होल्ट बाय 6 व्होल्ट म्हणजे 2 व्होल्टचा एक पार्ट झाला. काय झाला, 2 व्होल्टचा एक पार्ट. बरोबर. मग आता व्होल्टेज कसं पाहिजे, V1 म्हणजे 1 पार्ट, टोटल मधलं लक्षात घ्या. V1 म्हणजे 1 पार्ट, V2 म्हणजे टोटल मधलं 2 पार्ट आहे आणि V3 म्हणजे टोटल मधलं 3 पार्ट आहे. 1 पार्ट 2 व्होल्ट असेल तर 2 × 1 म्हणजे पहिल्याला 2 व्होल्ट जाणार. म्हणजे थोडक्यात इच पार्ट काढायचा आणि इच पार्टनं रेशोला फक्त तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 × 1 2 × 2 2 × 3 या पद्धतीने. आणि अशा प्रकारे 2 व्होल्ट 4 व्होल्ट 6 व्होल्ट येणार आहे. आणखी एक सिंपल एक्झाम्पल बघूया वन्स अगेन. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये या पद्धतीनं व्होल्टेज जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. सपोज दिस इज 10 ओहम, दिस इज 20 ओहम, दिस इज 30 ओहम. ओके. आणि इथं आहे 15 व्होल्टची बॅटरी. तर V1 किती असेल, V2 किती असेल आणि V3 किती असेल. अगोदर V1 V2 V3 लिहितो. हा 10:20:30 होणार किंवा यालाच 1:2:3 लिहूया. म्हणजे टोटल ऍडिशन झाली 6.
आता 15 व्होल्टला काय करतो 6 ने डिवाइड करतो. 15/6 म्हणजे 5/2 होणार. 5/2 व्होल्ट बरोबर आहे ना. 5/2 व्होल्ट. ठीक आहे. म्हणजे each part of that ratio will be equal to 5/2 व्होल्ट. आता हे 5/2 व्होल्ट न कुणाला मल्टिप्लाय करायचं याला 1 ला एकदा. म्हणजे याला जाणार आहे 5/2 ओके व्होल्ट. याला जाणार आहे 5/2 इंटू सेकंड पार्ट आहे 2 म्हणजे याला जाणार आहे 5 व्होल्ट आणि 5/2 इंटू 3 म्हणजे काय येणार आहे 15/2 व्होल्ट. ऍडिशन 15 व्होल्ट होते काय बघा परत. ओके टोटल 15 व्होल्ट होते ऍज इट इज. तर या पद्धतीने व्होल्टेज जे आहे ते डिवाइड होणार आहे. म्हणजे फी1 येणार आहे 5/2 व्होल्ट. फी2 होणार आहे दॅट इज 5 व्होल्ट अँड फी3 होणार आहे दॅट इज 15/2 व्होल्ट. ओके आणि याच्यामध्ये दोनच रेजिस्टन्स असेल तर ही ट्रिक वापरा. दोनच रेजिस्टन्स असले तर एवढं रेशो वगैरे काय काढत बसायचं नाही. म्हणजे हा R1 आहे हा R2 आहे आणि टोटल पीडी याला बॅटरीचा फी आहे. तर ही ट्रिक लक्षात ठेवा. दोनच रेजिस्टन्स असले तर ही ट्रिक वापरायची आहे. याचं व्होल्टेज V1 याचं व्होल्टेज V2 असेल तर V1 येणार आहे R1/R1 प्लस R2 इंटू फी आणि V2 होणार आहे R2/R1 प्लस R2 इंटू फी. लक्षात येत आहे. म्हणजे पहिल्याचं व्होल्टेज काढायचं असेल तर त्याचा रेजिस्टन्स डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स इंटू टोटल व्होल्टेज. ओके असं करू शकताय. हे 2 ला पण करू शकताय 3 ला पण करू शकताय. म्हणजे रेशो काढण्याऐवजी ही पण ट्रिक यूज करू शकताय. दिस इज द सेकंड ट्रिक असं आपण म्हणू शकतो. ओके सेकंड ट्रिक. म्हणजे आता हाच प्रॉब्लेम लक्षात घ्या. हाच प्रॉब्लेम या ट्रिकनं कसा सॉल्व्ह करता येईल. हा झालेला हा प्रॉब्लेम. आता बघा फी1 म्हणजे काय करणार 10 तो रेजिस्टन्स डिवाइडेड बाय सिरीज कॉम्बिनेशन मधला सगळा किती 10 + 20 + 30 म्हणजे 60 इंटू टोटल 15 असं पण डायरेक्ट काढू शकताय. ही पण सोपी टेक्निक आहे बघा. दॅट इज 15/6 व्होल्ट म्हणजे काय 3/2 व्होल्ट. दॅट इज द आन्सर. फी2 म्हणजे काय येणार आहे तो रेजिस्टन्स 20 डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स तिथला 2 असू शकतात किंवा किती असू शकतात इंटू काय होणार आहे 15. आन्सर 5 व्होल्ट येणार आहे. आणि फी3 म्हणजे थर्ड रेजिस्टन्स दॅट इज 30 डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स किती 60 टोटल रेजिस्टन्स इंटू टोटल व्होल्टेज किती आहे बॅटरीचं 15. ओके दॅट इज 15/2 व्होल्ट. दिस इज अनदर टेक्निक. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये एखाद्या रेजिस्टन्सचा पीडी काढायचा असेल लक्षात येते ना. सॉरी दिस इज 5/2. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय करायचं असेल एखाद्या रेजिस्टन्सचा पीडी काढायचा असेल तर काय करायचं तो रेजिस्टन्स डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स इंटू टोटल पीडी टोटल बॅटरीचा पीडी. ओके या पद्धतीने करू शकताय. म्हणजे सर्किट बघितल्या कुठल्याही रेजिस्टन्सचा एखाद्या रेजिस्टन्सचा पीडी काढायला सांगितलं तर काढता आला पाहिजे. याचा आन्सर काढता येते का बघा रे. समजा तुम्हाला असं सांगितलं की इथं 4 रेजिस्टर्स आहेत. हा आहे 3 ओहम 4 ओहम 5 ओहम अँड 6 ओहम आणि इथं व्होल्टेज आहे 6 व्होल्ट. तुम्हाला विचारलं की या 5 व्होल्टला पीडी किती असेल. हे लगेच असं तोंडी सुटलं पाहिजे. आता 5 व्होल्टला पीडी किती असेल. अजून आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्येच आहे लक्षात घ्या. सांगता येते का बघा शॉर्टकट टेक्निकनं 5 व्होल्टला पीडी किती असणार आहे. तर बघा हे रेजिस्टन्स किती आहे 5 डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स किती होणार 18 ना. टोटल रेजिस्टन्स 18 इंटू 6 बॅटरीचं व्होल्टेज इंटू 6 म्हणजे किती येणार आहे 6 न 18 ला डिवाइड केलं तर इथं 3 येणार आहे. सो 5/3 व्होल्ट. 5/3 व्होल्ट इज द आन्सर. ओके